नमस्कार, मी नीता. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वात आधी एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. मुंबईवाडी घाटात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू. पन्हाळा तालुक्यातील कुंभारवाडीत खळबळ, दूषित पाण्यामुळे तब्बल 124 जणांना तापाची लागण. संपूर्ण गावात भीतीचं वातावरण. महायुतीचे नेते जर मला गृहीत धरणार नसतील तर आमदार सतेज पाटील आम्हाला लांबचे राहिले नाही. मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना आमदार शिवाजी पाटलांचा इशारा. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. मुंबईवाडी घाटात भरधाव ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक देत 200 मीटर फरफटत नेल्यानं आई वडिलांसह 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झालाय. पाऊस आहे सावकाश या हा बहिणीचा फोन येऊन अवघ्या 5 मिनिटं झाली होती. तो संपूर्ण चांदे कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं. उद्याच मुंबईला परतणाऱ्या या हसता खेळत्या कुटुंबावर काळानं अशी झडप घातली की अपघाताचं दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर काटा आला. अपघातानंतर उत्तर प्रदेशात नराधाम ट्रक चालक फरार झाला असून या भीषण घटनेनं संपूर्ण आजरा तालुका सुन्न झालाय. पन्हाळा तालुक्यातील कुंभारवाडीतून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येते. गावात दूषित पिण्याच्या पाण्यामुळे तापाच्या साथीचा भयानक हाहाकार उडाला असून तापग्रस्तांचा आकडा 52 वरून थेट 124 वर पोहोचलाय. गटारातील घाण पाणी नळांवाटे घरांघर पोहोचल्यानं तब्बल 17 जणांना टायफॉइडची लागण झाली असून संपूर्ण गावात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. धक्कादायक बाब म्हणजे कळे आरोग्य केंद्रात बेड अभावी गरीब रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार द्यावे लागत आहेत. या भीषण परिस्थितीची दखल घेत आमदार विनय कोरे यांनी कुंभारवाडीला भेट देऊन प्रशासनाला तातडीनं युद्ध पातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते. महायुतीच्या अंतर्गत बैठकीवरून भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून थेट राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली आहे. महायुतीचे नेते जर मला गृहीत धरणार नसतील तर आता आमदार सतेज पाटील आम्हाला लांबचे राहिले नाही असा थेट इशारा आमदार पाटील यांनी दिलाय. नेमकं काय म्हणालेत आमदार पाटील पाहूयात. नेते म्हणजे खास करून आमचे राष्ट्रीय नेते चंद्रकांत दादा मला नाही बोलवलं, खासदार साहेबांना बोलवलं, मुश्रीफ साहेबांना बोलवलं, पश्चिम महाराष्ट्रातले नेते सुमित कदमजी त्यांना बोलवलं. जिल्ह्याचं त्यांचं सुमितचं काही संबंध येत नाही गोकुळच्या याच्यामध्ये, ते सांगलीतले आहेत. खरं माहित नाही कारण काय, मग त्यांनी मॅनेज केलं, अमल मालिकला बोलून घेतलं आणि आम्हाला निरोपच नाही. म्हणून मी काल मला असं काही हे नाही की त्यांनी बोलवावं, कारण आमच्या नेत्यांनी बोलल्यानंतर माझ्या साहेबांनी बोलल्यानंतर मला पुढे काही शब्दच नव्हते. आणि मग हे लोक जर देत नसतील तर मी बोललो की बाबा तुम्हाला जर मान सन्मान आणि बाबा मी साहेबांमुळे येत होतो, हे जर आपल्याला घा धरत नसतील तर मी म्हटलं आमचे सतीश पाटील साहेब काही आमचे नाही आहेत. महायुतीसमोर आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे असा घणाघात राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. एखादा दुसरा अपवाद सोडला तर महायुती म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने एकत्र लढत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसंच महायुतीत कुठेही मिठाचा खडा पडून देणार नाही याची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या असल्याचंही देसाई यांनी स्पष्ट केलंय. इचलकरंजीत पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून प्रोसेस उद्योगांवरील कारवाईच्या निषेधात प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय प्रोसेस कामगार संघटना, उद्योगधारक आणि शेकडो कामगार या मोर्चात सहभागी झाले होते. पर्यावरण संरक्षणासोबत उद्योग आणि कामगारांचे हितही जपले जावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 1.5 वर्ष लागणार असल्यानं तोपर्यंत उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या दरम्यान आंदोलक, उद्योगधारक, सीटीपी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येईल अशी ग्वाही प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. जिल्ह्यात आजपासून मोबाईल ऍप आणि QR कोडद्वारे खत वितरणाचा हायटेक प्रकल्प सुरू झालाय. या ऑनलाईन प्रणालीमुळे कृषी केंद्रांमधील खतांचा लाईव्ह साठा तत्काळ समजणार असून खतांचा काळा बाजार पूर्णपणे रोखता येणार आहे. विशेष म्हणजे खत खरेदी करताना दुकानदारांकडून केली जाणारी सक्ती म्हणजेच लिंकिंग आता शेतकऱ्यांद्वारे लादता येणार नाही. या नव्या पारदर्शक प्रकल्पाबद्दल कोल्हापूरचे जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे काय म्हणाले ते पाहूयात. केंद्र शासन त्याचबरोबर राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यामध्ये खताच्या वितरणासाठी ऑनलाईन पद्धतीचे ॲप तयार करण्यात आलेले आहे. हा पायलट प्रकल्प या 2 जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना स्वतः त्या ॲपच्या माध्यमातून खताचं बुकिंग हे करता येणार आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीनुसार आणि पिकानुसार लागणारे खतं हे ॲपमध्ये कॅल्क्युलेट होऊन मिळतात. किती युरिया वापरायचा, किती DAP वापरायचा आहे, त्याप्रमाणे त्यामध्ये खताची गणना होते आणि शेतकरी QR कोडच्या माध्यमातून खताची खरेदी करू शकतात. यामध्ये शेतकऱ्यांना लॉग इन करण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक तर शेतकरी स्वतःच्या आधार क्रमांकाच्या माध्यमातून लॉग इन करू शकतात किंवा दुसरं फार्मर ID जो आहे आपला ॲग्रीस्टॅक प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी काढलेला, त्या IDच्या माध्यमातून शेतकरी लॉग इन करू शकतात. लॉग इन केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे जे जर आधार कार्डच्या माध्यमातून लॉग इन केलं तर जमिनीचे डिटेल हे त्याच्याशी फेच करून घ्यावे लागतात. त्यानंतर त्यावरती असलेले पिकं आपल्याला फेच करावे लागतात आणि त्या पिकाला लागणारी खताची मात्रा सिलेक्ट करावी लागते. हा प्रकल्प 5 जून 2026 पासून कोल्हापूर जिल्हा त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. राधानगरी जवळचा मांजरखिंड ते काळामावाडी धरण हा 7 किलोमीटरचा निसर्गरम्य रस्ता सध्या एकाच वेगळ्याच कारणानं चर्चेत आलाय. दाट जंगलातून जाणाऱ्या या मार्गावर कागदाचा तुकडाही दिसत नाही. या परिसरातील नागरिकांनी एकत्र येत बायोडायव्हर्सिटी ग्रुपच्या माध्यमातून गेल्या 10 महिन्यांपासून हा रस्ता स्वच्छ ठेवण्याचा संकल्प जपलाय. स्वच्छतेसोबतच औषधी वृक्ष लागवड आणि देवराईतील मंदिरात छोट्या ग्रंथालयाचीही उभारणा करण्यात आली. स्वच्छतेसोबत औषधी वृक्ष लागवड आणि देवराईतील मंदिरात छोट्या ग्रंथालयाचीही उभारणी करण्यात आली. सामान्य नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाचा उभा केलेला हा आदर्श सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे आणि मालवे परिसरात पिसळलेल्या कोल्ह्यानं हल्ला चढवत शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलंय. शेतीचं काम सुरू असताना कोल्ह्यानं एका मागोमाग अनेकांवर झडप घातली आणि 6 शेतकरी गंभीर जखमी झाले. जखमींना सोळांपूर आणि मुरगुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दरम्यान जंगली प्राणी मानवी वस्तीत घुसून हल्ले करत असल्यानं ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वन विभागानं तातडीनं पथक पाठवून संबंधित कोल्ह्यांचा शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 8-9च्या दरम्यान शेतामध्ये वैरण कापण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी पाठीमागून कोल्हा आला आणि त्या कोल्ह्यानं माझ्या लवणीचा जबडा धरला. मी त्याला हिसकावल्या पेटाला तो सरळ पुढे गेला आणि माझ्या पायातून रक्त यायला लागलं. थोडा वेळ मी थांबलो. थोडा वेळ थांबल्यावर मी लागलीच दवाखान्यामध्ये सोळांपूर उपकेंद्रामध्ये आलो आणि तिथे उपचार घेतला. त्या ठिकाणी आल्यावर मला परत असं समजलं की त्याच्या पुढे मालवे गाव आहे. त्या मालवे गावामध्ये सुद्धा 3-4 लोकांना त्यानं चावा घेतलेला आहे. ती पण या ठिकाणी हजर आहेत आणि अशा या कोल्ह्याचा लवकरात लवकर शासनानं बंदोबस्त करावा. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.